खालून वरतीच येत असते. एक एक आग अंतराला लागलेली आहे. एक एक वाघ आहे कुस्तीचा वाघ. हे हालगीवाल्याचं गुडघे चापतून बघितलं असता तर स्प्रिंगा नाही का बरं का त्याला करंटच आहे. ते काय खाते तेवढे विचारायला पाहिजे. आमच्या कुस्तीगीर पोरासनी ते द्यायला बरं. आणि कार्तिक एकेरी पाठ लागला होता पठाला पण हल्ला धुडकावला लक्ष्मण नागर दिल्लीवाल्या. इकडच्या बाजूला सुनीलचा ताबा आहे पण कुणाकडनं काही होईल सांगता येत नाही. ढाल आणि तलवारी घेऊन उतरलेला वाघ आहे. हा रणांगणात लढायचं झालं कुस्तीच्या. ढाल भी असायला लागते तलवार भी असायला लागते. जाणकाराला समजते. हिमालय चढायचं हिमालयाचं शिखर गाठायचं मार्गाला करताय. उशी खालच्या ढेकणाला सांगून त्याचा उपयोग नसतोय. हिम्मतवान बघणारे असायला लागतात. कुस्ती लढायची आहे. बुद्धीच्या आणि बलाची तलवार आणि ढाल करायची. बघितलं का संदीप बोटेना हल्ला उलटवला होता. खालून पठाला लागला होता. परत तिथंच पाठ मला मस्तात पुढे काय फक्त कडेला नको पुढे. दोघांनाही समान संधी असते. अशा वेळेला कोण बाजी मारणार? जो मारणार तो मारणार, जो हारणार तो हारणार. कुस्ती म्हणतात या. अंदर नागर पहलवान पीछे ढकलने का नहीं. परत आता चला गळात व्हावा लागतो म्हणून मला हो जरा डॉल्बी दे नाचायला लागली. हो जरा थांबवा. हा मध्ये गोंधळ नको. मोक्याचे क्षण आहेत. तोला मोलाच्या कुस्ती आहेत. नंबर वन काम करावं लागतं. म्हणून धन्यवाद आहे तुम्हाला. हनुमान कुस्तीची तयारी कर. विशाल बंधू तैयारी करके अंदर आइए. तैयारी करके सांगू का तुम्हाला हे का जपायचं? माणसाला भक्तिभावानं एकत्रित गोळा करण्याची ताकद परमार्थाला आणि पुरुषार्थालाच आहे बरं का. आषाढीच्या वारीला दिंडीला बघा 10 लाखाचा सोहळा चाललेला असतोय. कोणी कोणाला बोलत नसतोय. जन्मा तुकाचा गजर आणि माऊली एका शब्दावर चाललेला असतोय. गेले 4-5 तास माणसं बांधून ठेवल्यासारखी बसलेली आहेत. नुसता कार्तिकला कब्जा घेतला आमचं वर आलंय होता. हा आमच्याने ताबा घेतलाय का. पण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात धुमाकूळ घातलेला तो कार्तिक आहे. कुठेही सोडा, कुणालाही अंगावर सोडा, कसाही सोडा, लढवय्या म्हणून आहे. आता डागर पहिल्यांदा एक रंगी भरली आणि खासियत असला डावाच्या एक रंगी भरली की कुस्ती निकालाकडे निघाली कार्तिकाची. चुकूनच कोणतरी सुटला. आता लक्ष्मण डागर बोल गया कार्तिक. एक मिनिट
नाही एक रंगी डावावरती विजय पायाला दुखापत हा हा सिकंदर एक नंबरची कुस्ती विशाल बंधू चलिया अंदर आए दोनों पहलवान दोनों भी पहलवान अंदर आए हरियाणा केसरी किताबाचा मानकरी आहे विशाल बंधू पहलवान आणि महान भारत केसरी रस्तुने हिंद सिकंदर सिंह है गंगावेश तालमी आज हा आखाडा यशस्वी करण्यासाठी आम्हाला जे सहकार्य असते असे खानापूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार श्री विठ्ठलराव सोमाना आलगेकर यांनी या कुस्तीगीर संघटनेला भरपूर असा पाठबळ देऊन हा कुस्ती आखाडा यशस्वी करण्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्या निमित्तानं आपल्या खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं त्यांच्या या नवनिर्वाचित आमदार झाल्याबद्दल आमच्या कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं गदा देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी काही अपऱ्या कारणास्तव त्यांनी या कुस्ती आखाड्याला हजर राहू शकले नाही, परंतु त्यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून लैला शुगरचे एमडी श्री सदानंद पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आखाड्यामध्ये यायचं आहे. कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं मानाचा गदा देऊन आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत. तरी सदानंद पाटलांना मी विनंती करतो की त्यांनी आखाड्यामध्ये यायचं आहे. कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं आपले नवनिर्वाचित आमदार तालुक्याचे श्री विठ्ठलराव सोमाना आलगेकर यांचे प्रतिनिधी म्हणून या कुस्ती आखाड्यामध्ये त्यांनी उपस्थिती आहेत. आपल्या लैला शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री सदानंद मारुती पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आखाड्यामध्ये यायचं आहे आणि या कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं मानाचा गदा त्यांना प्रदान करणार आहोत. तरी त्यांनी कृपया करून वेळ न काढता आखाड्यामध्ये यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि एक नंबरची कुस्ती आपल्या लावण्यासाठी पाहुणे म्हणून खानापूर तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील, सदानंद पाटील, भारतीय जिल्हा बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरे साहेब, तालुका अध्यक्ष संजय कुबल साहेब, तालुका पंचायतीचे माजी उपसभापती सुरेश देसाई, भाजपाचे युवा नेतृत्व ज्योतिबा रेमाने, बाबूराव देसाई या सर्व पाहुण्यांच्या हस्ते एक नंबरची कुस्ती लावण्यात येईल. मानाचा गदा सदानंद पाटील यांचा आणि ही मानाची गदा अखिल भारतीय कुस्ती संघटनेच्या वतीनं कर्नाटक राज्य संघटनेकडून नूतन आमदार विठ्ठलरावजी हलगेकर साहेबांना हनुमंत गुराव आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं ते स्वीकारणारे सदानंद पाटील खानापूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार हा आखाडा यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य आम्हा कुस्तीगीर संघटनेनं केलेलं आहे. त्याच्या अनुषंगानं मानाचा गदा या कुस्तीगीर संघटनेच्या मार्फत त्यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून आलेले लैला शुगरचे एमडी सदानंद पाटील यांचा शाल घालून मानाचा गदा देऊन त्यांचा जाहीर सत्कार या कुस्तीगीर संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. त्याच्यानंतर एक नंबरची कुस्ती लावण्यासाठी आपल्या तालुक्याचे माजी आमदार अरविंद पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरे साहेब, तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय कुबल, माजी जिल्हा पंचायत सदस्य व युवा नेते श्री ज्योतिबा रेमाने, तालुका पंचायतचे माजी उपसभापती सुरेश देसाई, चामोर्डी जिल्हा भागाचे माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई, तालुका पंचायतचे माजी
आइए पहलवान, एक नंबर से पहलवान अखाड़े में आइए। आणि विशाल बंधू एक नंबरचे कुस्ती लावण्यासाठी तालुक्याचे माजी आमदार अरविंदराव पाटील, लैला शुगरचे एमडी सदानंद पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचरी, तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुमार, माजी जिल्हा पंचायत सदस्य व भाजपा युवा नेते ज्योतिबा रेमाने, तालुका पंचायतचे माजी उपसभापती सुरेश देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई, तालुका पंचायतचे माजी सभापती सयाजीराव पाटील या सर्व पाहुण्यांच्या हस्ते एक नंबरची कुस्ती लावण्यात येईल। चला एक नंबर के पहलवान आइए, मैदान में आइए। आणि ते पैलवान संदीप कोटे चला एक नंबरची कुस्ती पहलवान, चला आखाड्यामध्ये एक नंबरची। जरा गेली 2 वर्ष कोरोनामुळे हा आखाडा यशस्वी होऊ शकला नव्हता, परंतु या वर्षी योगायोगानं तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार श्री विठ्ठलराव सोमाना आर्जेकर यांच्या सहकार्यातून, तालुक्याचे माजी आमदार श्री अरविंदराव पाटील यांच्या सहकार्यातून, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचरी, तालुका अध्यक्ष संजय कुमार, ज्योतिबा रेमानी, सुरेश देसाई, सयाजीराव पाटील, बाबूराव देसाई या सर्वांच्या सहकार्यातून हा आज आखाडा यशस्वी होत आहे। त्याच्या अनुषंगानं एक नंबरची कुस्ती हा बोला। या कुस्ती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बामणे, साईड पंच कृष्णा पाटील, ऑर्गनचे खंडपंच हनुमंतराव, धन्यवाद। शाबास साहेब। लक्ष्मण बाबळे, जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रमोद कोचेरी या शर्यत यशस्वी करण्यासाठी 21,000 रुपयाची देणगी दिलेली आहे। त्यांचं सुद्धा शर्यत कमिटी, कुस्ती कमिटीच्या वतीनं, कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन। आणि चालू होऊन द्या का पाऊस येण्याची शक्यता भारतीय जनता आहे। पार्टी खानापूर तालुका अध्यक्ष सर्वांनी संजय कुमार, ज्योतिबा रेमानी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, लक्ष्मण बामणे, अरे कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण बामणे साहेब, सांगापना निरस्कर, सदानंद पाटील एमडी इथं पोहोचले। या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते या पहिल्या नंबरची कुस्ती लावली जाईल। पहिलवान आता बंद करा तो माईक। नंबर 1 के पैलवान विशाल बंधू हरियाणा के सिर की सम्मान करिए। हरियाणा दही और दूध का खाना, इथं बकरा हाती काय नसते बरं का कधी। दह्या दुधाचे प्रकार खूप असतात हरियाणाला, राजस्थानला, आणि त्याच्यावर लढणार आहे ना तो मात्र अवघ्या भारतात धुमाकूळ घालणार आहे। झंडाबाद आहे, झंडाबाद। सिकंदर शेख महान मानव श्री किताबाचा मानकरी आहे। पंच म्हणून लक्ष्मण बामणे, खानापूर तालुका कुस्ती संघटना अध्यक्ष आणि सहकारी कृष्णा पाटील, दोघांनी ताबा घ्यायचा। हॅलो, या ठिकाणी एक नंबरची कुस्ती लावण्यात येईल। कृपया एक अर्धा तास शांतता राखा। पावसाची चिन्ह आहेत, लवकरात लवकर ही कुस्ती निकाली झाली पाहिजे, यासाठी कुस्तीगीर संघटना या ठिकाणी काढण्यात आहे।
आता पण झालेल्या सहकार्याप्रमाणे आताही सगळ्यांनी बाजूला जावं अशी विनंती आहे. चालू करा कुस्ती, चालू करा, मग बोलूया बाकीचा. चालू करा कुस्ती आधी. माणूस प्रेम यायला लागले. या ठिकाणी सर घ्या तुम्ही माहीत. आणि विशाल उंचापुरात दगडाय. कृपया शांतता राखून कुस्ती पहा, कुस्तीचा आनंद घटा. अनुभवाला लढणार आहे. मजबूत दिलाचा आणि मजबूत धाडसाचा, परमेश्वरी तब्येतीचं वरदान लाभलेला आणि धुमधडाका लढणारा तो सिकंदर शेख आहे. लढत चालू झालेली आहे. परत समोर लढत चालू झालेली आहे. थरार चालू झाला. थरार चित्त थरारक लढत आहे. दोघांनाही एकमेकाबद्दलचा अभ्यास आहे. दोघेही ढाले वाघ आहेत, पण एक कुणाला तरी नामोहरम करणार, बाजी मारणार, श्रेष्ठत्व सिद्ध करणार अशी लढत चालू झालेली आहे. ध्वजस्तंभावरी वानरू तोच मूर्तिमंत शंकरू. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण होता आणि पाठीमागे ध्वज सांभाळायला हनुमान होता. म्हणून अर्जुन महाभारतातला हिरो ठरला होता. निकाल नावाची पकड विशाल पहलवानने घेतली होती. डावाचं नाव निकाल आहे आणि लागला तर कुस्तीचा बी निकालच होतोय. ती पकड त्याला घेतली होती. बच गया सिकंदरच म्हणून वाचला. आज खालापूरच्या रणांगणामध्ये हालगेकर साहेबांच्या रथाचं अरविंद पाटील साहेब सारथ्य करत होते आणि पाठीमागे सदानंद पाटील ध्वज सांभाळायला होते. म्हणून विठ्ठल हालगेकर साहेब हिरो ठरलेले आहेत. हिरो मागाले थोडे कोणी असावं लागतं. पैलवानकीचं परमार्थाचं आणि पुरुषार्थाचं बोलतोय. चड्डी पकडलेली आहे. गरगर 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 सकाळ फिरायला लागलेला आहे. कोणी कोणाला दाद द्यायला तयार नाही आहे. याचं तर नाव कुस्ती आहे. मनगटातली राग आणि मस्तकातली बुद्धी बोलायला लागलेली आहे. याचं नाव पैलवान आहे. मातीतली संस्कृती आहे. भारतीयांची परंपरा आहे. अध्यात्माचा वारस आहे. हजारो वर्षाची परंपरा आहे. आमची कुस्ती आहे. खालापूर तालुका कुस्ती संघटनेचं अभिनंदन आहे. आमदार साहेबांना धन्यवाद आहेत. रंगलेलं खालापूरचं मैदान म्हणतात त्याला. रंग भरलेला आहे. परत सिकंदर आणि विशाल. विशाल या शब्दाचा अर्थ महाकाय आहे आणि सिकंदर या शब्दाचा अर्थ जेताय, जिंकणार आहे. दोन्हीचं समीकरण भेटलेलं आहे. बचावाच्या पवित्र्यात विशाल आहे. आक्रमक हल्ल्यामध्ये तो सिकंदर आहे. परत पटाची उचलली होती पण तिथं तो रोखलेली आहे. मनगटातलं रग आणि मस्तकातली बुद्धी दोन्हीचं समीकरण भिडलेलं आहे. त्याला कुस्ती म्हणतात, पैलवान म्हणतात. गावावर हिंडणारा बोलू आणि मागणीला मोकळाला पैलवानाची उपमा देऊ नका. अंगावरती तपस्याचं तेज आणि मस्तकात योगियाचं ज्ञान असणारा त्याचं नाव पैलवान आहे. पैलवान विजयवर बोलतोय. 12 वर्षाची तपसाधना मग एक पैलवान नावाला येतोय. पैलवानकीचं शास्त्र आणि तत्व बोलतोय. उगाच कुणाला मी पैलवान म्हणू नका. हे जपा आणि हे जपणारा त्याला पैलवान म्हणा. ही पोरा लढायला लागलेली आहेत. उगाच नाही कोण पैलवान होत. 8 बुलेट आहेत, 4 कार आहेत, 12 म्हैसाला जाती आहेत, 38 गदा आहेत आणि 24 स्प्लेंडर आहेत. त्या सिकंदर शेखने जिंकलेल्या मर्दावर बोलतोय. बसायला लागलेला
आत घ्या तसे आत घ्या. नाईला जाय कुस्ती आत घ्यावी लागणार. विशाल पैलवान करो लेकिन लीगली करो. इलीगल हो गया तो निर्णय नहीं होगा. पकड़ आई हलगीवाला आता हलगी राखीत नाही. हलगी फोडते आता. ते शिंगाळे तिकडे गेलं, संभाळे तिकडे गेले, कैताळी तिकडे गेलं. आणि सिकंदरना बगल डूब करून पाठीवरती ताबा घेतलेला. अतिशय धोकादायक खेळणारा, अतिशय धोकादायक डाव लावणारा आणि अतिशय धोकादायक तंत्र वापरणारा तो सिकंदर शेख आहे. पैलवान धोकादायक आहे, रिस्क टेक्निक खेळणारा आहे. पण अंगात आग आणि मस्तकावर बर्फ ठेवून लढणारा विशाल भोंदू आहे. भगवान शंकराचं ते तत्व आहे. अंगात आग असावी आणि मस्तकावर बर्फ असावा, कारण त्याच्यातून चांगले विचार सुचतात. हे भगवान शंकराचं तत्व आणि शास्त्र कुस्तीला आहे. म्हणून देवी मल्लिकेचं नाव मल्लविद्येला दिलेलं आहे. मल्लविद्या देवी मल्लिकेच्या नावावरून पडलेलं नामाभिधान आहे. हे कुस्तीचं शास्त्र आहे. कुणाची बी कुस्ती नाही आहे. याला गबाळाला तिकडे यायचं नाही आहे. त्याला अहंकार मीपणा सोडता येत नाही. त्याला परमार्थाची वाट चालायची नाही. त्याला बावळटपणा आणि दुबळेपणा सोडता येत नाही. त्याला मर्दानगीची भाषा बोलायची नाही. ही समीकरण आहेत आमची भारतीयांची. ताबा घेतलेला आहे. अरे बाप रे बाप. असं मधनं उड्या मारणं गो. ती दोन जर अंगावर आली तर हलकी सकट ठेवायची लांब ठेवी. तुझं तू कधी जातोय त्यांच्या जरा लई करंट आहे त्याच्याकडे. यमे झाले बघ काय यमे. आणि दिल्ली पर्यंत पंतप्रधानांच्या पर्यंत त्यांना हलगी नेऊन सोडलेल्या आहे. हलगी वाजवल्या दिल्ली पर्यंत. त्याचा परदेशला झाल्याचा सुद्धा इरादा आहे की हलगी घेऊन जरा टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. त्याचे एकदा जरा टाळ्या वाजवूया. परत समोर विशाल आणि सिकंदर दोन धाडे वाघ एकमेकावरती पंजे उगायला लागलेत. एक नाग आहे, दुसरी आग आहे. कोण कुणावर काय करेल सांगता येत नाही. गणित बांधता येत नाही. समीकरण पुढे चालू आहे. शांततेनं बघूया, आनंद लुटूया. मस्तकात काय साठवता येते काय साठवूया. घरात एखादा असं घडवता येते काय त्यासाठी प्रयत्न करूया. आणि विठ्ठलराव हलगेकर आमदार साहेबांना लाख लाख धन्यवाद देऊया. शाबास आहे खानापूर. खानापूर कुस्ती संघटना, खानापूरचे आमदार हनुमंत गुराव, लक्ष्मण बांबळे, पांडुरंग पाटील, त्यांचे सर्व सहकारी, रामजी पाटील, सर्वांना धन्यवाद देतो. आणि परत विशाल पटाला लागला होता. कसा खिस्सा कापायची हत्यारा पैलवानाकडे असतात बघा. कापला खिस्सा तर खास करणं कापला, घातला वाव तर खास करणं घालणार. एक खाव दोन तुकडे. प्रकाश मर्गी मगापासून मला त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद आहे तुम्हालाही. आणि सिकंदर समोर विशाल. पुन्हा उजव्या पैत्र्यामध्ये सिकंदर आहे आणि मुद्दामून त्याला डाव्या पैत्र्यामध्ये उत्तर देतो तो विशाल आहे.
पवित्राला पवित्रा कुठला द्यायचा? कुस्ती चालते ती पवित्र्यावर आणि परमार्थ चालतो तो पावित्र्यावर. म्हणून परमार्थाला आणि पुरुषार्थाला पावित्र्य आणि पवित्रा महत्वाचा असतोय. दोन्ही पवित्र्यात लढणारे आहेत. कुस्तीचं तंत्र आहे. पाया म्हणतात त्याला पाया. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला हे करत. ज्ञानदेवाने वारकरी संप्रदायाचा मजबूत पाया घातला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्याची कळत झाली. आज खालापूर तालुका कुस्ती संघटना राबली कष्टली. कष्ट फळाला आलं आणि त्याचं निशाण फडकवलं विठ्ठल हलगेकर आमदारांनी. फक्त खालापूर संघटना फक्त 9 दिवस राबलेले. अरे वा, अवघ्या नवरात्रांमध्ये केलेलं सगळं महाभारत आहे. धन्यवाद आहेत. म्हणून एकसंघपणाच्या शक्तीला संघटना म्हणतात आणि ती खानापूर तालुका कुस्ती संघटना म्हणतात. शाबास. अशा संघटना बेळगाव जिल्ह्याला आहेत म्हणून बेळगाव जिल्ह्याची कुस्ती उत्तरोत्तर वाढायला लागली. अभिनंदन आहे तुमचं सगळ्यांचं. आज आमचं कोल्हापूर मागं पडायला लागले पण बेळगावची मैदान खुलायला लागली, बहरायला लागले. कुस्तीला बहर आणलेला तुम्ही सगळ्यांनी. सिकंदर आणि विशाल काय टेक्निक काय पटाचं बघा. कलाकृतीचा ताबा आता पंच ठरवतात त्यात काय करायचं. दिलेला आहे ताबा. हे नामर्दाचं नाही, हे मर्दाचं रणांगण आहे आणि तोडीनं आणि तोलानं लढायचं हे मर्दाचं काम आहे, ध्यानाचं नाही. मग मच्छी गोता झोला होता, बॅक थ्रो, मच्छी गोता, साईड थ्रो, पुठ्ठी, निकाल गावाची नाव आहेत. कोणता एक चक कुंडी पण योग्य वेळी योग्य डाव लावणारा त्याला तंत्रशुद्धता आणि शास्त्रशुद्धता म्हणतात. म्हणून मस्तकातले विचार आणि मनगटातली रग घेऊन पैलवाना लढायचं असतंय. तर्फेनं निघून जाण्याचा प्रयत्न होता सिकंदरचा. आहे कशी आत फिरा कृष्णा सर, आहे कशी आत, फक्त आत पडता. सिकंदर आहे कसं आत चला. विशाल पहिला चले बीच में चले. शाबास है. धन्यवाद आहे. तू वागाओ. आज वाघांचा थरार तुम्हाला बघायला मिळालेला आहे. बघणारे प्रेक्षक सुद्धा वाघच आहेत आणि आज वाघांच्या लढतीचं रंगलेलं मैदान खानापूरचं मैदान. लक्ष्मण बाबळे साहेब सलामीला अध्यक्ष झाला आणि तलाशीबाद कुस्त्यांचं मैदान खालगेकर साहेबांच्या आशीर्वादाने संपन्न केलं. अभिनंदन तुमचं सगळ्यांचं. परत आडवा हात टाकून सिकंदर आलेला आहे, ही त्याची खासियत आहे. आडवा हात टाकून वरती निघून जायची ही खासियत आहे सिकंदरची. आणि आडवा पाय आत घालून तिथं रिस्क टेक्निक लावायचं त्याचं खास तंत्र आहे सिकंदरचं. पण ही हत्यारं हे लाव रणांगणात बोलायचं नसतात, उघडं करायचं नसतं. हिंमत 72 पाठीमागच्याने काय बघायचं. अगोदर रणांगण मनात असावं लागतं, मग रणखंड रणांगणात होत असतं. अरे मनाने भ्याल असणार बकऱ्याच्या काळजात असतंय ना, ते रणांगणात कधी लढत नसतंय, ते वाघाची शिकार होत असतंय. वाघ लढायला लागलेले येतात. वाघांची झुंड चाललेली आहे. इतका वेळ सिकंदरची कुस्ती कुठे चालत नाही, पण खानापूरच्या मैदानामध्ये ती चाललेली आहे. हे जोडणाऱ्यांचं कौतुक आहे, अभिनंदन आहे. हा अभ्यास आहे जोडणाऱ्यांचा.
खास करून हनुमंत गुरव धन्यवाद आहेत आपल्याला, अभिनंदन आहे. आज थांबलेली कुस्तीची मैदानची परंपरा हांगेकर साहेबांच्या आमदार पदाला आणि कुस्ती संघटनेच्या परिश्रमानं मातीला रंग चढला. कुस्तीचा परत एकदा खानापूरच्या, या खानापूरची माती अनेक आखाड्याला नेली जाते. या खानापूरची वीट अनेक ठिकाणी वापरली जाते. काय ताकद आहे या खानापूरच्या मातीला. परत कसरंग फिरून सिकंदर निघून आलेला आहे. सिकंदरचे काय चालायला दिन आहे. घामानं चिंपल आलेली आहे. आता मातीचा अंगावर चिखल व्हायला लागला घामानं. आणि पैलवान शोभून दिसतो ना, वीर शोभून दिसतो ना, तो मोत्याच्या माळेनं नाही, अंगावरच्या घामानं किंवा अंगावरच्या घावानं. वीर मार्ग म्हणतात त्याला. शोभून दिसायची त्याच्या